त्यामुळे आपला जर आपल्याला 30 पर्यंत करायचं होतं, पण अगदी हाच रेशिओ राहिला तरी देखील आपल्याला 5 ते 6 वर्ष लागतील. कारण आपल्याला जायचं किती आहे, 1000 बिलियनवर जायचं आहे. आणि आपण जर आपल्या EACने जे सांगितलं आहे त्याचा विचार केला, कारण काय गोलपोस्ट शिफ्ट होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये डॉलरची किंमत ही सारखी बदलत असते. स्थिर किमतीचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस आपण हा प्लॅन रोल आउट केला त्यावेळेच्या स्थिर किमतीचा जर आपण विचार केला तर आपण 2029 मध्येच $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. पण आपल्याला ॲक्च्युअल आजचा जो रेट आहे याचा विचार केला तर कदाचित 30 मध्ये 31 मध्ये आपण हे पूर्ण करू, कारण एखादं वर्ष मागे पुढे होईल. आणि मग 5 ट्रिलियन आपण 47 पर्यंत असं कसं म्हणता, असं जर कोणी विचारलं तर आपण कोविड नंतरचा जर आपण समजा 22 नंतरचा आपला नॉमिनल ग्रोथ रेट बघितला, नॉमिनल, तर तो 14% 14% आहे. आणि या ग्रोथ रेटवर तुम्ही इयर ऑन इयर जर बिल्टअप करत गेलात, अगदी हाच ग्रोथ रेट राहिला तरी 47 साली तुम्ही $5 ट्रिलियन असाल. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही आकड्यांची फेकाफेक नाही आहे. हां, एखादं वर्ष इकडे तिकडे होऊ शकतं, जसं आता वॉर आला, आता किती दिवस चालतो माहीत नाही, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो माहीत नाही, अल निनोचा काय परिणाम होतो, पण असं एखादं वर्ष असतं. त्यामुळे एखादं वर्ष गोलपोस्ट इकडे तिकडे होईल, पण देशातला पहिला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था पहिली देशातली महाराष्ट्रच होणार. आणि निश्चितपणे आता त्या गोलपोस्टकडे आपण पोहोचलो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्यामध्ये तरतूद कमी करण्यात आली असं सांगण्यात आलं. हे खरं नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे. आणि एकूण आपण जर विचार केला तर 14,300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. आणि आता याच्यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण बघा, 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा प्रकारची जी घोषणा होती ती घोषणा कशावर आधारित होती? ती होती 2011च्या 12च्या SCCC सेन्ससवर. SCCCचा जो सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बेघर दाखवले होते, देशात जेवढे बेघर दाखवले होते, त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं होतं. आणि त्यानुसार तो आकडा आपण पूर्ण केला. पण नंतर असं लक्षात आलं की हा सेन्ससच बोगस होता, हा योग्य झाला नव्हता SCCCचा. आणि म्हणून मला आठवतं की त्या काळामध्ये मी स्वतः महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देऊन आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं. आणि 2018 साली ते सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती.